5 दिवसानंतर अखेर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली। वर्षा निवासस्थानी शिंदे फडणवीसांमध्ये तब्बल 50 मिनिटे चर्चा पार पडली। संभाव्य खाते वाटपावर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। गिरीश महाजन यांनी पुन्हा एकनाथ शिंदेंची भेट घेतली। परवा एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घरी जाऊन महाजनांनी शिंदेंची भेट घेतली होती। शिवसेना कुठल्याही पदासाठी अडून बसलेली नाही अशी भूमिका शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला शिवसेनेने मान्य केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। सरकार स्थापन होत नसल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता दिसून येते आहे। अजित पवार गेल्या 24 तासापासून दिल्लीत तळ ठोकून आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी अजित पवार दिल्लीत आहेत। शहांच्या भेटीसाठी अजित पवारांनी वेळ मागितली असून दादांना अद्यापही वेटिंगवरच ठेवल्याचं पाहायला मिळतंय। नव्या मंत्रिमंडळामध्ये जुन्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेतील काही मंत्र्यांचा नव्या मंत्रिमंडळातून पत्ता कट होण्याची शक्यता आहे। संजय राठोड, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा नव्या मंत्रिमंडळामध्ये समावेश केला जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होती आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली। राज्य सरकारमध्ये आरपीआयचा समावेश करून घ्यावा, आरपीआयला एक मंत्रिमंडळ मिळावं अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे। 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपूरहून भाजप कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेत। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मुंबईकडे रवाना झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे। महायुतीला मिळालेलं संख्याबळ संशयास्पद आहे, तर भाजपने 288 उमेदवार उभे केले असते तर त्यांचे 256 उमेदवार हे निवडून आले असते असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला। अद्याप सरकार स्थापन झालं नाही याचा अर्थ महायुतीला त्यांचं संख्याबळाचं त्रासदायक झाल्याचं दिसतंय असं देखील थोरात म्हणाले। तुतारी गटात किती आमदार आणि खासदार शिल्लक राहतात याकडे लक्ष द्या असा सल्ला देत अमोल मिटकर यांनी नाव न घेता रोहित पवारांना टोला लगावलाय। बालिश आमदारांनी लोकशाही वाचवण्याच्या गप्पा बंद कराव्यात अशा शब्दांमध्ये त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरती दावा करत सुहास कांदे यांनी भुजबळांसमोर आव्हान उभं केलंय। नाशिक शहरामध्ये सुहास कांदे यांचे भावी पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर लागले असून सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। वैभव नाईक यांनी धक्कादायक खुलासा केलाय। दसऱ्याच्या दिवशी भरत गोगावले यांचा फोन आला होता। अजूनही निलेश राणेंचा प्रवेश झालेला नाही। तुम्ही पक्षामध्ये आला तर निलेश राणेंना पक्षात घेतलं जाणार नाही असं भरत गोगावले म्हणाल्याचं वैभव नाईक यांनी स्पष्ट केलंय। राज्यातील दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कांसाठी विविध मागण्या घेऊन येत्या काळामध्ये मंत्रालयामध्ये भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय आणि इशारा जो आहे तो बच्चू कडू यांनी दिलाय। शेगाव इथं आयोजित दिव्यांग मेळाव्यामध्ये ते बोलत होते। अंबरनाथमध्ये शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे। या बॅनरवरती एकनाथ शिंदेंचा देव माणूस असाही उल्लेख करण्यात आला। आपल्याच रूपात सीएम हवा अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समाज माध्यमांसमोर आलेला आहे। मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतोय। जाहीर भाषणादरम्यान पत्रकारांबाबत सोनावणे यांनी अपशब्द वापरले। त्यांच्या वक्तव्यानंतर बजरंग सोनावणे यांच्यावरती टीका होतीये। औसा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार अभिमन्यू पवार सलग दुसऱ्यांदा निवडून आलेत। दरम्यान अभिमन्यू पवारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं यासाठी त्यांच्या समर्थकांनी ग्रामदैवत असलेल्या मुक्तेश्वराला अभिषेक घातलाय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील मंत्री व्हावे यासाठी शिरढोण गावातील गावकऱ्यांनी महादेवाला साकडं घातलंय। धाराशिवच्या ढोणेश्वर मंदिरामध्ये गावकऱ्यांनी आरती केली आहे। मार्कडवाडीतील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याची मागणी प्रशासनानं फेटाळली आहे। ईव्हीएमवर शंका असेल तर प्रशासनानं शंका दूर करावी, मात्र प्रशासनच माघार घेत असेल तर दाल में कुछ काला है असं म्हणत रोहित पवारांनी महायुतीवर निशाणा साधलाय। मरकटवाडीतील ग्रामस्थांची मागणी प्रशासनानं फेटाळली आहे, मात्र आमचा लढा सुरूच राहणार आहे। आकड्यांमध्ये झालेला फेरफार या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन करणार असून आम्ही रडीचा डाव खेळत नाही अशा शब्दांमध्ये नाना पटोलेंनी महायुतीवर निशाणा साधलाय।
फेंगल चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतरही अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा प्रभाव कायम आहे। या प्रभावाखाली मुंबईमध्ये मंगळवारी ढगाळ वातावरण होतं। बुधवारी सुद्धा मुंबईमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यानंतर गुरुवारपासून आभाळ निरभ्र होण्यास सुरुवात होईल। नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। काल रात्रीच्या सुमारास जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती। दरम्यान अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचं काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। गिरणा आणि अंजनी धरणाच्या शेती सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनांबाबत नियोजन करण्यात येणार आहे। साधारणपणे नववर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये आवर्तन सोडण्यात येईल अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे। त्यामुळे शेतीला मोठा फायदा होणार आहे। अलिबागच्या मानकुळे विहिरीचा पाडा त्याचबरोबर नारंगीचा टेप या भागातील महिलांनी डोक्यावरती हंडा घेत अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। परिसरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने महिला आक्रमक झाल्या। एकीकडे श्रीलंका सरकारने आयात शुल्कामध्ये मोठी कपात केली आहे। याचा फायदा होऊन कांद्याच्या भावामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली होती। मात्र कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होण्याऐवजी घसरण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। याचाच परिणाम म्हणून लासलगाव, मनमाड, नांदगाव आदी बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या सरासरी दरामध्ये प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। जळगावच्या धरणगावामध्ये कापसाचं उत्पादन घटलं, त्यात दर्जा सुद्धा खालावल्यामुळे भाव कमी मिळतोय। भाववाढीच्या अपेक्षेनं अनेक शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे तालुक्यातील 17 पैकी केवळ 7च जिनिंग यंदा सुरू आहे। महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज केंद्राची सुमारे 1320 मेगावॅटनं क्षमता वाढवणार आहे आणि वाढणार आहे। केंद्रीय पर्यावरण विभागाने या वीज केंद्रामध्ये 660 मेगावॅट क्षमतेचे 2 वीज संच उभारण्यास परवानगी दिली आहे। पश्चिम विदर्भातील शेकडो विद्यार्थ्यांचा लाँग मार्च अमरावतीहून धारणीकडे निघालाय। वसतिगृहात प्रवेशाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी हे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। आदिवासी प्रकल्प कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असल्याचं कळतंय। 31 पूर्वी महापालिका आणि अग्निशमन दलाकडून मुंबईतील हॉटेल रेस्टॉरंटची अग्निसुरक्षेबाबत पाहणी केली जाणार आहे। या ठिकाणी अग्निसुरक्षेच्या बाबतीत नियमांचं पालन केलं जातंय की नाही याची खातरजमा केली जाणार आहे। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मुंबईमध्ये स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। यानुसार सरकारी कार्यालये, महानगरपालिका कार्यालये, शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहेत। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अनुयायांच्या सोयीसाठी गुरुवारी मध्यरात्री परळ, कल्याण आणि कुर्ला पनवेल स्थानकादरम्यान 12 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत। या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अनुयायांसाठी 7 डिसेंबरपर्यंत विशेष बस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलंय। दादर रेल्वे स्थानकापासून 15 ते 20 मिनिटांच्या वारंवारतेनं बस सेवा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे। लोणावळ्यातील प्रसिद्ध असलेल्या चिक्की शिल्पाची दुरवस्था झाल्याचं दिसून येतंय। गेल्या अनेक वर्षापासून या शिल्पाची साफसफाई करणं अपेक्षित होतं, मात्र याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर मिनी नाट्यगृहामध्ये 63वी हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू होते। 5 डिसेंबर ते 13 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा रंगणार असून विविध नाट्याविष्कार पाहण्याची संधी नाट्यरसिकांना मिळणार आहे। यानंतर आपण एक ब्रेकिंग बातमी पाहतोय। मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क मैदानामध्ये द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं अनावरण करण्यात आलं। या उद्घाटन सोहळ्यासाठी सचिन तेंडुलकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते। दरम्यान यावेळेस राज ठाकरेंनी खास त्यांच्या शैलीमध्ये सध्याच्या राजकीय घडामोडींवरून टोला लगावलाय। गेल्या निवडणुकीमध्ये थर्ड अंपायर मिळाला असता तर आमचे अनेक निर्णय बदलले असते असा मिश्किल टोला यावेळेस राज ठाकरेंनी लगावलाय। जसं तुमच्याकडे क्रिकेट जसं बदलत गेलं तसं आमच्याकडे पण राजकारण बदलत गेलं। तुमच्याकडे अंपायरने आउट दिल्यावरती तुमच्याकडे थर्ड अंपायर असतो। गेल्या निवडणुकीला आम्हाला जर थर्ड अंपायर मिळाला असता तर मला असं वाटतं अनेक निर्णय बदलले असते, वेगळे दिसले असते कदाचित, पण आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही।
पुढे सुद्धा ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री समोर बॅनरबाजी करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकवले गेले। आधुनिक अभिमन्यूनं चक्रव्यूह भेदला, देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानं अभिनंदन, अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत। भाजप युवा मोर्चाचे मुंबईचे उपाध्यक्ष राहुल गुप्ता यांनी हे बॅनर्स लावले। या बॅनरबाजीतून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। जळगावच्या गिरणा पंपिंग प्लांटवरून येणारी जुनी पाईपलाईन चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय। दरम्यान या प्रकरणी महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द इथं 8 जनावरांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला। यामुळे पशुपालकांमध्ये खळबळ उडाली आहे। या 2 जनावरांना वाचवण्यात पशुवैद्यकीय पथकाला यश आलंय, तर या घटनेनं राजू परदेशी या शेतकऱ्यांचं सुमारे 7 लाखांचं नुकसान झालंय। अकोल्यामध्ये कार आणि बाईकवरून झालेल्या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। एसयूव्ही कारनं धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती मिळते। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। साताराच्या कराडमधील वारुंजीमध्ये विहिरीमध्ये पडून 4 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय। ओवी जाधव असे या मुलीचं नाव आहे। ती आपल्या मामाच्या घरी आली होती। दरम्यान घराबाहेर खेळताना ही दुर्दैवी घटना घडली आहे। माणगावच्या दिघी पुणे हायवेवरती चोरट्यांनी 3 फ्लॅट आणि 1 बंगला फोडत सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपये लंपास केले आहेत। घरफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। अकोला एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महाबीज इथं एका व्यक्तीकडे नकली नोटा आढळून आल्या आहेत। त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळेस केलेल्या कारवाईमध्ये 1 कोटी रकमेच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्याची माहिती येते। उल्हासनगरमधील कपड्याच्या दुकानामध्ये एका महिलेच्या विनयभंगाचा प्रयत्न समोर आलेला आहे। हे कृत्य करणारी व्यक्ती पसार झाली आहे, मात्र दुसऱ्याच व्यक्तीला नागरिकांनी मारहाण केली। या घटनेनंतर पोलिसांनी पसार व्यक्तीसह मारहाण करणाऱ्या नागरिकांवरती गुन्हा दाखल केला। पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणातील मुलुगू इथं भूकंपाचं हे केंद्रबिंदू असल्याचं समोर येत आहे। याची तीव्रता 5.3 असल्याची माहिती हाती आली आहे। या भूकंपामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गडचिरोलीमध्ये आणि लगतच्या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। 5.3 तीव्रतेचे हे भूकंपाचे धक्के आहेत। यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तेलंगणातील मुलुगूमध्ये भूकंपाचं केंद्रबिंदू असल्याचं कळतंय। 5.3 रिश्टर स्केलची ही तीव्रता आहे भूकंपाची। मोठ्या प्रमाणात नागरिकांची त्यामुळे तारांबळ उडाली आहे। भीतीचं वातावरण स्थानिकांमध्ये निर्माण झालंय। डिसेंबर महिन्यामध्ये देशाचा वायव्य भाग, पूर्व आणि ईशान्य भागातील काही मध्य भागात थंडीची लाट येण्याची शक्यता कमी आहे। देशामध्ये दक्षिणेकडील भाग वगळता कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मुंबईतील हवामानामध्ये सुधारणा नोंदवण्यात आली आहे। समेर ॲपच्या नोंदणीनुसार मुंबईच्या काही भागातील हवा समाधानकारक दर्जाची, तर काही ठिकाणांची हवा ही मध्यम श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे, तर शिवडी इथं चांगल्या दर्जाच्या हवेची नोंद झाली आहे। पालघर जिल्ह्यातील मासेमारी बंद कालावधीत 15 दिवसांनी वाढल्यामुळे पापलेट उत्पादनामध्ये वाढ झाली आहे। उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे। गेल्या वर्षी 90 टनांवर उत्पादन होतं, ते यंदा 187 टनांवर गेलंय। जीएसटी कर रचना सुलभ करण्यासाठी गठीत केलेल्या मंत्री गटानं कोल्ड्रिंक, सिगारेट आणि सर्व तंबाखू उत्पादनांवर कर सध्याच्या 28% वरून 35% वाढवण्याची शिफारस केली आहे। त्यामुळे ही उत्पादनं आणखी महाग होऊ शकतात। मुंबईचा घर खरेदीचा आकडा सातत्यानं वाढतोय। नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबईकरांनी घर खरेदीसाठी मध्य मुंबई आणि पश्चिम उपनगरांना पसंती दिल्याचं दिसून येतंय। नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबईमध्ये एकूण 84% घरांची विक्री झाली आहे। म्हाडानं सामाजिक बांधिलकी जपत MMR
ग्रोथ हब मध्ये गृहनिर्मितीसह वृद्ध आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतलाय। ग्रोथ हब मधील 8 लाख घरांच्या प्रारूप आराखड्याच्या आणि आराखड्यासंबंधीचा समावेश या संपूर्ण गोष्टीमध्ये आहे। आराखड्यानुसार म्हाडाचे मुंबई मंडळ मुंबईमध्ये 3 वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी 7 वसतिगृह बांधणार आहे। अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकातील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या 3, 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेच्या कामातील महत्त्वाच्या टप्प्याला आता गती आली आहे। लहान मोठ्या पुलांच्या कामांसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं 34 कोटींची निविदा जाहीर केली आहे। वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना लवकरच दिलासा मिळणार आहे। सायन पनवेल मार्गावरील वाशी खाडीवरती उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाण पुलांपैकी मानखुर्द बाजूकडील उड्डाण पुलाच्या डेक उभारणीचं काम जवळपास पूर्ण झालंय। नेव्ही डेच्या सेलिब्रेशनसाठी गेटवे ऑफ इंडिया येथे जेट्टी मंगळवारी संध्याकाळपासून बुधवारपर्यंत 2 दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत। त्याला परिणामी रायगडमधील जलवाहतुकीवर याचा परिणाम झालाय। परिणामी एलिफंटा मांडवा जेएनपीटी दरम्यान जलवाहतूक सेवा कोलमडली आहे। नोव्हेंबर 2024 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर कमी होतोय। 8.1% हा कमी होऊन आलेला आहे। या काळामध्ये बेरोजगारांच्या संख्येमध्ये 34 लाखांची घट झाली असली तरी केवळ 5 लाख लोकांनाच रोजगार मिळालाय। केईएम शिव नायर कूपर रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये नव्यानं भरती केलेल्या 600 परिचारकांबरोबरच आरोग्य केंद्रांमध्ये रुजू झालेल्या 325 सहाय्यक परिचारकांचे वेतन 5 महिन्यांपासून रखडलंय। दरम्यान जानेवारीमध्ये वेतन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। येत्या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता कर वसुलीचं 1,000 कोटी रुपयांचं लक्ष्य गाठण्याचं मोठं आव्हान नवी मुंबई महानगरपालिकेपुढे असणार आहे। 6 महिने होऊन गेले तरी मालमत्ता कराची 350 कोटी रुपयांची वसुली या विभागानं केली आहे। उद्योगपती राज कुंद्रांनी सोमवारी ईडीची सुनावणी टाळल्यानं त्यांना आज चौकशीसाठी बोलवण्यात आले। पॉर्नोग्राफी घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी राज कुंद्रांना समन्स बजावण्यात आलाय। जळगाव शहराची हवा अधिक स्वच्छ राहावी यासाठी मागील 2 वर्षांमध्ये केंद्र शासनानं महानगरपालिकेला तब्बल 6 कोटी दिलेत। एवढा निधी देऊनही शहराची हवा जितकी चांगली असायला हवी तितकी नसल्यानं जळगाव शहर 4थ्या क्रमांकावर आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील अंगणवाडी आणि शाळांमध्ये बालकांना जंतनाशक गोळ्यांचं वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांनी दिली आहे। मागील 5 वर्षांमध्ये पहिल्यांदाच देशातील एटीएमच्या संख्येमध्ये घट झाली आहे। सप्टेंबर 2024 अखेर देशामध्ये एटीएमची संख्या 2,55,078 इतकी होती तर एका वर्षापूर्वी ही संख्या 2,57,940 होती। सरकारकडून संसदेत ही माहिती देण्यात आली आहे। हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याच्या सरकारच्या उद्देशांना हरताळ फासण्यास मोठ्या प्रमाणात यश आलंय। संस्थांना 14 लाख टनांचं उद्दिष्ट असताना 25 नोव्हेंबरपर्यंत 206 केंद्रांवरती केवळ 27,828 टन अर्थात 2% सोयाबीनची खरेदी झाली आहे। पिंपळगाव बसवंत मार्केटला टोमॅटो कॅरेटची 97,071 क्विंटलची आवक झाली। या ठिकाणी कमीत कमी 50 रुपयांपासून ते सरासरी 571 रुपयांचा दर प्रति कॅरेटला मिळाला आहे। जळगाव जिल्ह्यात केळीच्या पिकावरती करपा, पनामा व्हायरस आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे। केळीचं उत्पादन धोक्यात आल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हा संकटात सापडलाय। वसईतील शेतकऱ्यांची विविध प्रकारच्या समस्यांना तोंड देत भाताचं उत्पादन घेतलंय। नुकतीच शेतकऱ्यांनी भात झोडणीची कामं आटोपली आहेत। डिसेंबर महिना सुरू झाला तरी भात खरेदी केंद्र सुरू झाली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। पुढे मोठी बातमी आपण पाहतोय। नागपूरसह गडचिरोली आणि लगतच्या तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणातील मुलुगू इथं भूकंपाचं हे केंद्रबिंदू असून त्याची तीव्रता ही 5.3 असल्याची माहिती हाती येतेय। या भूकंपामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर गडचिरोली आणि लगतच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। 5.3 रिश्टर स्केलची तीव्रता या संपूर्ण भूकंपाची आहे। याच बाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून। महेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का?
गडचिरोलीमध्ये एकंदरीतच भूकंपाचे धक्के जाणवलेत. सध्याचं काय वातावरण आहे? तर गडचिरोलीमध्ये आपण पाहतोय भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 5.3 रिश्टर स्केलची ही तीव्रता आहे. गडचिरोली जिल्ह्यासह इतर परिसरामध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवले आहेत. गडचिरोलीसह तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवलेत. आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपल्या हाती आलेली आहेत. स्थानिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पुन्हा आपण महेश यांच्याकडे जाऊया. महेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? गडचिरोली आणि लगतच्या परिसरातली काय स्थिती आहे? आज सकाळी हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा, अहेरी, आलापल्ली पासून ते कोरची पर्यंत जो हा संपूर्ण जिल्ह्यात अनेक ठिकाणी नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ही 5.3 होती रिश्टर स्केलवर आणि 20 ते 25 सेकंद नागरिकांना जाणवलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ गडचिरोलीच नव्हे तर भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू हा लगतच्या तेलंगणा जो बॉर्डर पासून जिल्ह्याची जी सीमा आहे मुलुगू त्या ठिकाणी भूकंपाचा केंद्रबिंदू आहे आणि त्या ठिकाणी असलेला वारंगल, भद्राचलम यासोबतच खम्मम या जिल्ह्यांसह छत्तीसगडच्या सुकमा, बिजापूर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. हा संपूर्ण जो परिसर आहे गोदावरी बेसिन आहे. गोदावरी नदी, गोदावरीचा खोरे असलेला हा जो भाग आहे त्यामुळे नेमकं भूकंपाचं कारण काय अजून कळू शकलेलं नाही. काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे का याची माहिती घेतली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज हे जे आपण आता पाहतोय हे भद्राचलम शहरातलं आहे. तेलंगणातलं मोठं शहर आहे तीर्थक्षेत्र. त्या ठिकाणी त्याच्यात आपल्याला भूकंपाची तीव्रता दिसून येत आहे. त्यामुळे एकूणच नागरिकांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झालेलं आहे. गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांनी नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी असं आवाहन केलेलं आहे. आता प्रशासन या संदर्भात आणखी माहिती घेत आहे. नेमकं भूकंप होण्याचं एवढं मोठं कारण काय? कारण केवळ गडचिरोलीच नव्हे तर हा जो संपूर्ण बेल्ट आहे छत्तीसगड तेलंगणा पासून महाराष्ट्राचा मध्यवर्ती केंद्र या संपूर्ण परिसरात हे भूकंपाचे धक्के आज जाणवलेले आहेत. बर, नक्कीच अपडेट घेत राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर नागपूरसह गडचिरोली आणि लगतच्या तेलंगणा, छत्तीसगडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणातील मुलुगू इथं हे भूकंपाचं केंद्र असल्याचं कळतंय. याची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल अशी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील आपल्या हाती आलंय. तर आता यानंतर पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार होणार उपमुख्यमंत्री. फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंनी घेतला निर्णय. सूत्रांची माहिती. महायुती आज सत्ता स्थापनेचा दावा करणार. विधिमंडळ पक्षनेता निवडीनंतर दुपारी राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती. भाजपच्या आमदारांची आज विधान भवनामध्ये बैठक. विधिमंडळ गटनेत्याची होणार निवड. केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण रात्रीच मुंबईत दाखल. विधिमंडळ गटनेता निवडीआधी होणार भाजपच्या कोअर कमिटीची बैठक. सकाळी 10 वाजता विधिमंडळ पक्ष कार्यालयात पार पडणार बैठक. सहा दिवसानंतर शिंदे फडणवीसांची भेट. वर्षावर बंद दाराआड दोन्ही नेत्यांमध्ये 50 मिनिटं बैठक. शिवसेनेला नगर विकासासह आणखीन एक महत्त्वाचं खातं देणार. अर्थ खात्यासाठी अजित पवार गेले 2 दिवस दिल्लीत तळ ठोकून अमित शहांकडे मागितली भेटीची वेळ. आज मुंबईत परतण्याची शक्यता. महाशपथविधी सोहळ्याची महातयारी. पंतप्रधान मोदी, अमित शहांसह 20 राज्यांचे मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित. सोहळ्याचं बस स्टॉप, थिएटर आणि एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण. मारवाडीत बोल असं हट्ट धरणाऱ्याला गिरगावातील व्यापाऱ्याला मनसेकडून सो. मारवाडी व्यापाऱ्यानं मागितली माफी. व्हिडिओ व्हायरल. छत्रपती शिवाजी पार्कातील रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचं लोकार्पण.
सचिन तेंडुलकर, प्रवीण आमरेही उपस्थित. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही हजर. नमस्कार, मी गार्गी. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत करते. तर महायुती सरकारच्या गुरुवारी महाशपथविधी पार पडणार आहे. या नव्या सरकारमध्ये कुणाकुणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे. अशातच छगन भुजबळांनी घातलेल्या कोटमुळे चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील नव्या सरकारमध्ये मंत्री असतील अशी चर्चा आहे. त्याला कारण ठरलंय तो भुजबळ यांनी घातलेला कोट. नाशिकमध्ये छगन भुजबळ कोट घातलेले दिसताच त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार झाला. त्यावर भुजबळ यांनी मिश्किल टिप्पणी केली. मंत्रिमंडळ नाही तर नाशिकच्या थंडीमुळे कोट घातला असं ते म्हणाले. मला थंडी वाजत होती म्हणून एका सूट मधला कोट घेतला. पॅन्ट वेगळी आहे, थंडी वाजत पण मोठ्या मंत्रिपदाचा सूट दिसतोय. मोठ्या खात्याचा कुठल्या तरी नाशिकला मोठं खातं घेऊन आता नाशिक घेऊन पुढे गेलं जरा थंडी कमी झाली की काढून. भुजबळ नेहमी कुडत्या पायजम्याच्या वेशात असतात. अशात भुजबळ यांनी घातलेल्या या कोटच्या माध्यमातून त्यांनी मंत्रिपदाचे तर संकेत दिले नाहीत ना याची चर्चा नाशिकमध्ये आहे. सोलापूरच्या मार्कडवाडी गावातला फेरमतदानाचा प्रयत्न हा प्रशासनानं आज हाणून पाडला. ईव्हीएमवर संशय घेत बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची तयारी ग्रामस्थांनी केली होती. मात्र हा सगळा अनधिकृत प्रकार असल्याचं मानत प्रशासनानं याला परवानगी दिली नाहीये. विधानसभेच्या निवडणुकीत माळशिरसमधल्या मार्कडवाडीत विजयी आमदार उत्तम जानकर यांचं मताधिक्य घटलं. त्यामुळे जानकर आणि समर्थकांनी या गावात बॅलेटवर मतदान करण्याची मागणी लावून धरली. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोमवारपासूनच गावात जमावबंदीचे आदेश लागू केले. मंगळवारी सकाळी मतदानासाठी ग्रामपंचायतीच्या बाहेर गावकऱ्यांची गर्दी होऊ लागली. पण पोलिसांनी कारवाईच्या संदर्भात निर्वाणीचा इशारा दिला आणि अखेर जानकर आणि गावकऱ्यांनी माघार घेतली. आता या कायद्याचं उल्लंघन होताना दिसून येते का तुम्हाला प्रत्यक्ष? त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. त्या जे मतदान तर होऊन गेलेलंच आहे, त्याच्यामध्ये थोडीशा मतांची ऍड करणार होती. त्या लोकांना फक्त ह्या लोकांचं शंका निरसन करून घ्यायचं होतं किंवा आम्ही केलेलं मतदान कुठे गेलं. बॅलेटच्या मतदानावरून 2 दिवसांपासून मार्कडवाडीत तणावाचं वातावरण होतं. आता मतदान प्रक्रिया स्थगित केल्यानं तणाव निवळला असला तरी ग्रामस्थांचा संशय प्रशासन कसा दूर करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्यात नवं सरकार स्थापन कधी होणार आणि मुख्यमंत्री कोण होणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलंय. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं असून फडणवीसांसाठी जॅकेटही शिवून तयार आहे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झालंय. शपथविधी सोहळ्याला देवेंद्र फडणवीस कुठला पोशाख परिधान करणार याकडे लक्ष लागलेलं असताना नागपूरच्या गोविंद टेलर म्हणजेच पिंटू मेहाडिया यांनी त्यांच्यासाठी 4 खास जॅकेट तयार केले आहेत. मेहाडिया यांनी फडणवीस यांना आवडत्या रंगाची 4 जॅकेट पाठवली आहेत. अभी वैसे वो अलग अलग कलर भी पहन ही रहे हैं, तो ब्लू कलर के 3 सेट दिए हैं, ग्रे कलर दिया है ऐसा, और 4 जैकेट अभी कल देके आया हूँ मैं. मेहाडिया हे फडणवीस महापौर असल्यापासून त्यांचे कपडे शिवण्याचं काम करतात. हाँ, बहुत लोग आए हैं 10 साल से कि फडणवीस स्टाइल की जैकेट सिलाना करते, वो बहुत फरक पड़ा है उसमें, कोई वो नहीं. फडणवीसांसाठी शिवलेली जॅकेट्स मुंबईत आणण्यात आले आहेत. आधी निळ्या रंगाचं जॅकेट घालणारे फडणवीस आता गुलाबी रंगाची जॅकेट सुद्धा घालतात. शपथविधीसाठी मेहाडिया यांनी विशेष जॅकेट्स तयार केली आहेत. ती जॅकेट्स 5 तारखेला देवेंद्र फडणवीस परिधान करतील एवढं नक्की. नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. काल रात्रीच्या सुमारास जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यानं नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. दरम्यान अवकाळी पाऊस झाल्यानं पिकांचं काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गिरणा आणि अंजनी धरणाच्या शेती सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनांबाबत नियोजन करण्यात येणार आहे. साधारणपणे नववर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये आवर्तन सोडण्यात येईल अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. त्यामुळे शेतीला मोठा फायदा होणार आहे. अलिबागच्या मानकुळे, बिहिरीचा पाडा, नारंगीचा टेप या भागातील महिलांनी डोक्यावर हंडा घेत अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. परिसरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण असल्यामुळे आणि झाल्यामुळे महिला आक्रमक झाल्या. लोणावळ्यातील प्रसिद्ध असलेल्या चिक्की शिल्पाची दुरावस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या शिल्पाची साफसफाई करणं अपेक्षित होतं, मात्र याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याचं म्हणणं स्थानिकांनी मांडलंय.
जळगावच्या गिरणा पंपिंग प्लांटवरून येणारी जुनी पाईपलाईन चोरी केल्याचा प्रकार समोर आला। दरम्यान या प्रकरणी महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द इथं 8 जनावरांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला। यामुळे पशुपालकांमध्ये खळबळ उडाली आहे। या 2 जनावरांना वाचवण्यास पशुवैद्यकीय पथकाला यश आलंय, तर घटनेत राजू परदेशी या शेतकऱ्यांचं मात्र सुमारे 7 लाखांचं नुकसान झालंय। अकोल्यामध्ये कार आणि बाईकमध्ये झालेल्या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। एसयूव्ही कारनं धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती मिळते। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। साताऱ्याच्या कराडमधील वारुंजीमध्ये विहिरीमध्ये पडून 4 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला। ओवी जाधव असं या मुलीचं नाव आहे। ती आपल्या मामाच्या घरी आली होती। दरम्यान घराबाहेर खेळताना ही दुर्दैवी घटना घडली आहे। माणगावच्या दिघी पुणे हायवेवरती चोरट्यांनी 3 फ्लॅट आणि 1 बंगला फोडत सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपये लंपास केले। घरफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। जळगावच्या धरणगावामध्ये कापसाचं उत्पादन घटलं, त्यात दर्जाही खालवल्यानं भाव कमी मिळतोय। भाववाढीच्या अपेक्षेनं अनेक शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवल्याचं चित्र आहे। त्यामुळे तालुक्यातील 17 पैकी केवळ 7च जिनिंग यंदा सुरू आहेत। महावितरणाच्या कोरडी औष्णिक वीज केंद्राची सुमारे 1320 मेगावॅटनं क्षमता वाढवणार आहेत। केंद्रीय पर्यावरण विभागानं या वीज केंद्रामध्ये 660 मेगावॅट क्षमतेनं 2 वीज संच उभारण्यास परवानगी दिली आहे। पश्चिम विदर्भातील शेकडो विद्यार्थ्यांचा लॉंग मार्च अमरावतीहून धारणीकडे निघालाय। वसतिगृहामध्ये प्रवेशाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी हे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। आदिवासी प्रकल्प कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे। नागपूर शहरातील 14 चौकामध्ये दुपारी 3 तास नो रेड सिग्नल उपक्रमाअंतर्गत सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहेत। या ठिकाणी दुपारच्या वेळी गर्दी राहत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। भंडाऱ्यातल्या गराडा इथं स्वस्त रेशन दुकानामध्ये अनियमितता आढळून आली आहे। त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून दोन्ही दुकानांवरती कारवाई करण्यात आली आहे। जिल्ह्यातील इतर दुकानदार व्यवस्थित धान्य देत नसतील तर पुरवठा विभागाला तक्रारी करण्यात याव्यात असं आवाहन करण्यात आलंय।